Hello student, we are going to study about 10th chapter from 12th science, that is human health and diseases. Content at a glance of this chapter is concept of immunology. In concept of immunology, we are going to study about types of immunity, then structure of antibody, antigen antibody complex. Concept of immunology, we are going to study about immunity system, types of immunity system, how immunity system works in our body. Actually, immunity system means pratikar shakti. We says our resistance power. Resistance power means pratikar shakti. In immunity system, our immunity system means what? We are healthy. We just says that I am healthy. He is very healthy. But actual health means what? And we all people are very conscious about our health. So a definition given by World Health Organization, the health is the state of a complete physical, mental and social well-being and not merely absence of disease or infirmity. हेल्थची WHO किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेली डेफिनेशन की ज्याच्यामध्ये आपली हेल्थ म्हणजे सगळं चालत त्यात, फिजिकल, मेंटल आणि सोशल हेल्थ सुद्धा. शिवाय ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. इन्फर्मिटी मीन्स दुर्बलता, कोणत्याही स्वरूपाची दुर्बलता नको. WHO केलेली ही हेल्थची डेफिनेशन आहे. ॲक्च्युअल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपली प्रतिकार शक्ती जी आहे त्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जी सिस्टीम आहे ती इम्युनिटी सिस्टीम. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इम्युनिटी सिस्टीम, कॉन्सेप्ट ऑफ इम्युनिटी, टाइप्स ऑफ इम्युनिटी. बिफोर दॅट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इम्युनॉलॉजी. सो इम्युनॉलॉजी मीन्स a branch of science which deals with the immune responses to foreign substances and their role in the resisting infection by pathogen. Immunology, it is a branch of science. सायन्सचीच ब्रँच आहे आणि त्याच्यामध्ये जे पॅथोजन आहे किंवा इम्युन रिस्पॉन्स हा आपल्या बॉडीकडनं दिला जातो. कशाच्या संदर्भात, तर जे जे काही फॉरेन सबस्टन्सेस असतील आपल्या बॉडीमध्ये येणारे, फॉरेन सबस्टन्समध्ये काय येईल तर पॅथोजन येतील. आपली बॉडी ज्याला रिस्पॉन्स देते ते सगळे डिसीज कॉझिंग असतात. डिसीज कॉझिंग मीन्स पॅथोजन. मग हे जे काही आहे सबस्टन्सेस, फॉरेन सबस्टन्सेस अँड देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन बाय पॅथोजन. त्या फॉरेन सबस्टन्सेसचा जनरली इम्युनिटी सिस्टीमच्या भाषेत त्याला अँटीजन म्हणतात. तर ते या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि त्या अँटीजनचा रोल, ते अँटीजन आपल्या बॉडीमधली जी काय रेझिस्टन्स पॉवर आहे, आपली कॅपॅसिटी आहे किंवा इम्युनिटी सिस्टीम आहे ते वाढवण्यासाठी हे फॉरेन सबस्टन्सेस किंवा पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम किंवा अँटीजन प्रेझेंट ऑन दी पॅथोजन बॉडी ते त्याच्यामध्ये काम करतात. नाव यू नो इम्युनिटी means our resistance power. Immunity system, or you can say immunity. So that immunity system, there are two types of immunity system in our body. That is innate immunity and acquired immunity. Innate immunity is also called as inborn immunity or natural immunity. And this is adaptive immunity. Acquired immunity means adaptive immunity. Innate immunity is inborn immunity. Natural immunity, it comes from our birth. It protects with various barriers. It works through barriers. Barrier means innate immunity system works through barriers. First of all, we will clear the concept of
इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. काय हे इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय? हिला आपण नाव दिलं की इनबॉर्न इम्युनिटी. ही जन्मतःच आपल्या बरोबर येते आणि ही जी आहे जन्मानंतर जे जे पॅथोजन म्हणजे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम ज्याच्यामुळे डिसीज होतो ते पॅथोजन, ते जसे जसे भेटत जाईल त्या त्या पद्धतीने आपल्यामध्ये इम्युनिटी सिस्टीम ही डेव्हलप होत जाईल. मग तिला आपण म्हणूया ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम किंवा ॲडॅप्ट. आपण त्या त्या डिसीजेससाठी किंवा त्या डिसीज असलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ॲडॅप्ट होणार आहोत त्या पॅथोजनना आपल्याला व्हिजिट केल्यानंतर, म्हणून तिला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी पण म्हणतात. ही जन्मानंतर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत जाणार आहे आणि ही जन्मतःच आपल्या सोबत आलेली आहे. इनेट इम्युनिटी, इनेट इम्युनिटी किंवा इनबॉर्न इम्युनिटी, नॅचरल इम्युनिटी निसर्गातच आपल्याबरोबर आली. ॲक्च्युअल ती आपल्या जेनेटिक मेकअप जो आहे, इट पॉझेसेस व्हर्च्यू ऑफ आवर जेनेटिक मेकअप. आपलं जेनेटिक मेकअप कसं आहे, जेनेटिकली काही लोकांची प्रतिकारशक्ती खूप छान असते, काहींची वीक असते, काहींची मीडियम असते. सम ऑफ दी कॉन्सेप्ट और सम ऑफ दी व्हॉट वी कॅन से, काही अंशी इनेट इम्युनिटी जी आहे ती आपल्या जेनेटिक मेकअप कसं आहे त्यावर पण अवलंबून आहे. पण निसर्गानं सगळ्यांना इनेट इम्युनिटी ही प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती बॅरियर थ्रू वर्क करते. आता बॅरियर म्हणजे काय, तर अडथळे. एखादा पॅथोजन आहे तो तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करणार आहे आणि मग तुम्हाला डिसीज होणार आहे. तर अशा वेळेस वेगवेगळे जे काय आहे अडथळे, आपल्या शारीरिक अडथळे त्याला पार करून आपल्या बॉडीमध्ये जायचं आहे. तर ते जे काय अडथळे आहे आपण त्याला बॅरियर म्हणतो. सो इनेट इम्युनिटी वर्क्स थ्रू बॅरियर्स. मग ते काय बॅरियर आहे आपण ते पाहूया. Barriers. 5 types of barriers are there. That barriers are anatomical barriers, or we can say epithelial surfaces, antimicrobial substances in blood and tissue. Third one is cellular factors. Fifth is fever, and fourth is fever, and fifth is acute phase protein, or they are called as APS. One by one we are going to study about these barriers. Anatomical barrier, or anatomy means study of our body structures. So in anatomical barriers, body structures act as a barrier. In that the epithelial surfaces, epithelial surface all over our body is covered by skin, and upper layer of skin is epithelial surface. Even our mouth continues as epithelial layer. Okay, so some of the part of our pharynx up to pharynx epithelial layer is there. वरची पूर्ण स्किन आणि ती स्किन ओठामार्फत अशी आतमध्ये जाते. तर तेच बाहेरचे जे स्किन लेअर आहे ते अप टू फॅरिंग्स, आपला जो घशाचा भाग आहे तिथपर्यंत ते लेअर कंटिन्यू आहे. मग ह्या अॅनाटॉमिकल बॅरियर मध्ये स्किनचा जर विचार केला, आवर स्किन consists 2 types of glands, that is sweat gland and sebaceous gland. Sebaceous gland. Sweat gland secretes sweat, आपल्याला घाम येतो. Sebaceous gland secretes a substance. It is a fatty substance or waxy material called as sebum. बघा, कधी कधी खूप वेळ 4-5 तासानंतर आपला चेहरा जरा ऑइली होतो. तो ऑइली चेहरा होणं म्हणजेच सेबम सिक्रिशन आपल्या चेहऱ्यावर झालेलं असतं. दॅट इज सिक्रिशन ऑफ sebaceous gland. The sweat gland and sebaceous gland secretes their secretion, that is sweat and sebum. They forms a coating on our skin and they acts as a barrier. You know, salt. In sweat, sodium chloride is main component of the sweat. So it sodium chloride, it acts as a
preservative material. So you know, our mother make pickle in our house, and she puts salt in pickle, and it acts as a preservative. And because of that salt, no bacterial activity is there, no spoilage of that pickle is there, that we all know. So here, this in same way, that sweat secreted by our skin, sebum secreted on our skin, they acts as a they forms a layer, cover on our skin, and it acts as a barrier. So naturally, this they act as a preservative material, and there is no entry of the pathogenic organism inside our body through this epithelial lining of the skin. Even if any epithelial surfaces, epithelial lining of the our mouth cavity, even epithelial lining of our nose, nasal chamber, and the pharynx, if along with air we inhale many microbes or pathogens, then first of all they are swept by hairs which are present in our nasal chamber. After that, the epithelial lining or epithelial surfaces in our internal structure of pharynx, nasal chamber, mouth cavity, they secrete a mucus. So these pathogens, they are trapped by this mucus, and that trapped material, by coughing or by it is released and it is thrown into the digestive tract. So this anatomical barrier, like skin, external skin, and inner epithelial lining which secretes mucus, they acts as a anatomical barrier. Now second one is antimicrobial substances in blood and tissue. In our blood, near about 30 types of proteins are there, and they act as a they have antimicrobial activity. If pathogen enters in the bloodstream, this antimicrobial or antiviral capability of that proteins, they inhibits the growth of such a pathogens. And even the tissues, in our tissue, if cell is infected by bacteria or viruses, then the cells which secretes which are infected by the viruses or bacteria, they secrete say interferon. Antimicrobial substances released by tissue. How tissue releases antimicrobial substances? So if any cell, any tissue or cells of a tissue, they are infected by bacterial or viral material, viral organism, then that cells secrete a substance, a soluble protein called as cytokines or interferons. These interferons give a stimulation to WBCs, and that WBCs give message to all other body cells or tissue to protect themselves from these bacteria or pathogens. म्हणजे काय तर अँटीमायक्रोबियल सबस्टन्स टिश्यू मधली, आपली बॉडी जी टिश्यूंची बनलेली आहे, ब्लड स्ट्रीम आहे, ब्लड स्ट्रीम मध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोटीन्स आहे, नियर अबाउट 30 टाइप्स ऑफ प्रोटीन्स, ते अँटीमायक्रोबियल और अँटी व्हायरल सबस्टन्सेस सिक्रेट करतात, सबस्टन्स म्हणून काम करतात. आणि टिश्यू मध्ये जे बॉडी बनलेली आहे टिश्यूची, तर त्या टिश्यू मध्ये ज्या सेल इन्फेक्ट झालेल्या असतात, म्हणजे ह्या पॅथोजनचा प्रादुर्भाव झालेल्या, पॅथोजन डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझमनी इन्फेक्ट केलेल्या ज्या सेल्स आहे, त्या सेल्स ज्या आहे त्या स्वतःच एक इंटरफेरॉन किंवा सायटोकाइन्स नावाचे एक सोल्युबल प्रोटीन सिक्रेट करतात. ते सोल्युबल प्रोटीन आपल्या रक्तामधील WBC जे आहेत त्यांना स्टिम्युलेशन देतं, आणि त्या स्टिम्युलेशनमुळे बाकीच्या बॉडीच्या ज्या सेल्स आहे, बाकीचे जे टिश्यू आहे, त्यांच्या बाबतीत काय होतं की त्यांना स्टिम्युलेशन मिळतं की त्यांनी आपलं प्रोटेक्ट ह्या बॅक्टेरिया किंवा व्हायरस जे काही पॅथोजन असेल त्यांच्यापासून करावं, हे स्टिम्युलेशन त्यांना मिळतं. आणि अशा पद्धतीने अँटीमायक्रोबियल सबस्टन्स ब्लड आणि टिश्यू मधले काम करतात. तिसरा आहे सेल्युलर फॅक्टर्स.
किंवा त्यांना फॅगोसायटिक फॅक्टर असे म्हणतात. फॅगोसायटिक फॅक्टर्स. फॅगोसायटोसिस मीन्स टू एनगल्फ. जे काही आलं समोर ते गिळून टाकणे, खाऊन टाकणे. तर आपल्याच बॉडीमधल्या ज्या काही सेल्स आहेत की ज्या ॲज ए फॅगोसायटिक बॅरियर म्हणून काम करतात. वी ऑल नो दॅट in our blood 3 types of cells are there, that is WBCs, RBCs and platelets. So among that WBCs, they acts as a phagocytic factor. Along with these WBC, in body tissue larger cells called as macrophages, they are irregular larger cells, and the phagocytic action when pathogen enters in bloodstream, WBC brings about the phagocytosis of these pathogen means and in tissue that macrophages they brings about the phagocytosis. म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये फॅगोसायटिक जे काय फॅक्टर आहे मी आता सांगितलं की फॅगोसायटोसिस म्हणजे गळून गेले. जे पॅथोजन ब्लड स्ट्रीम मध्ये हे बॅरियर पार करून जर का ब्लड स्ट्रीम मध्ये गेले, रक्तप्रवाहात गेले, तर तिथे WBC त्यांना गिळून टाकणार आहेत, खाऊन टाकणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे. आणि जर ब्लड स्ट्रीम मधनं पुन्हा टिश्यू मध्ये गेले तर टिश्यू मध्ये मॅक्रोफेजेस नावाच्या मोठ्या मोठ्या सेल्स आहे, लार्जर साईज, इरेग्युलर, आणि त्या पण फॅगोसायटिक आहे. अमिबॉइड फॅगोसायटोसिस त्याला म्हणूया आपण. तर WBC इन ब्लड स्ट्रीम अँड मॅक्रोफेजेस इन टिश्यू दे एनगल्फ्स दी pathogenic material which enters in the blood stream and the tissue. So these are the cellular factors or phagocytic factors. Fourth one is fever. This fever we can say it is also a physiological factor. We have written here only a fever, but it is a physiological factor. Our body physiology, our body working, at 37 degrees Celsius temperature, our body works normally, naturally, well and good. Okay, if there is little bit rise in temperature, then we can say that it is a fever. ताप येणं. ताप येतो म्हणजे बॉडी टेम्परेचर आपलं थोडंफार प्रमाणात वाढतं. बऱ्याचदा म्हणजे असं होतंच की जेव्हा एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो, पॅथोजनची बॉडीमध्ये एंट्री झाली की थोडंफार तरी आपलं टेम्परेचर बॉडीचं वाढतं आणि आपल्याला ताप येतो. ती जी काय आहे आपल्याला याच्यानंतर आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम स्टडी करणार आहोत, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण बिफोर दॅट असं काही कुठल्याही पॅथोजनची एंट्री झाली की आपल्या बॉडीमध्ये बरेचसे बदल होतात आणि थोडं टेम्परेचर आपल्या बॉडीचं वाढतं. बॉडीचं टेम्परेचर वाढलं नॉर्मली सगळे जे काही आपली बॉडी सिस्टीम आहे 37 डिग्री सेल्सिअसला आपलं जो काय मेटाबॉलिक रेट आहे, मेटाबॉलिझम मीन्स प्रॉपर वर्किंग ऑफ आवर बॉडी, ते एकदम ओके चालतं. जर का हे बॉडी टेम्परेचर जास्त झालं किंवा कमी झालं तरी पण काय होतं की मेटाबॉलिक रेट कमी होतो, वाढलेल्या टेम्परेचर बरोबर तो वाढतो, कमी होतो कमी झालेल्या टेम्परेचर सोबत. पण मग जनरली काही पॅथोजन जे आहे नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ते खूप छान पद्धतीने त्यांची ग्रोथ होऊ शकते. पण जर का फिवर आला, फिवर ॲक्ट्स ॲज अ बॅरियर, बॉडी टेम्परेचर जर वाढलं तर 37 पेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये काही पॅथोजन राहत नाही किंवा त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी ते बॉडी टेम्परेचर सूट होत नाही आणि त्याच्यामुळे जो आलेला फिवर असतो आपल्याला तो डिसीज वाटतो किंवा फिवर अनइझी कंडिशन आहे आपल्या बॉडीची, पण तरी सुद्धा तो ॲज अ बॅरियर म्हणून काम करतो आणि आपली त्या पॅथोजनच्या मधून आपली सुटका करतो. सो दिस फिवर इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ फिजियोलॉजिकल बॅरियर. अलॉंग विथ फिवर pH, body pH, it also acts as a pH also acts as a physiological barrier. pH आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही फ्लुइड्स आहे, लिक्विड्स आहे, फॉर एक्झाम्पल सलायव्हा इज अ बॉडी फ्लुइड, टिश्यू फ्लुइड, सिलोमिक फ्लुइड, आवर टीयर्स, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड, कार्डियक फ्लुइड, blood is a fluid, then gastric juice, they are the fluid. So each and every fluid has a specific pH. Some of the pathogens, they works in a proper pH. If there is a change in pH, then there is an interference in growth of such a pathogens.
पीएच बदलला की पॅथोजनच्या ग्रोथमध्ये इंटरफिअरन्स येतात. तर हे जे काही बॉडी पीएच आहे, कमी झाले जास्त झाले किंवा एक स्पेसिफिक पीएच आहे वेगवेगळ्या फ्लुइडचे, तर त्या फ्लुइडमध्ये गेल्यानंतर सपोज जो लाळेत सलायव्हामध्ये प्रॉपर ज्याची ग्रोथ होणार आहे पॅथोजनची, तोच जर का आपण तो सलायव्हा स्वॅलो केला, औंढा गिळतो आपण आणि त्याच्याबरोबर सलायव्हा गिळतो, तो जर का आपण गिळला तर गॅस्ट्रिक स्टमक मध्ये जाईल तो, आणि तिथे जे काही गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्याच्यामध्ये जे काही HCl आहे तिथे डायरेक्ट त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये सिक्रेट केलेले HCl मुळे हे जे काय आहे पॅथोजन त्यांची डायरेक्ट डेथ होऊन जाते. म्हणजे हे जे काय आहे हे फीवर, पीएच, दे ऍक्ट्स ॲज ए फिजियोलॉजिकल बॅरियर, अँड दे दिस फीवर or body pH of each and every liquid present in our body, they acts as a physiological barrier. They have specific action along with the pathogens. Now fifth barrier is acute phase proteins, or they are called as APs. They are also called as inflammatory barriers. These acute phase proteins are various types of proteins, and they are released by injured infected tissues. That proteins are C-reactive protein or CRP, mannose binding proteins, alpha L acid glycoprotein, serum amyloid, etc. All these are the proteins, or they are acute phase proteins. They are called as acute phase proteins, and they are released by injured tissues. After injury, generally there is an infection. आपल्याला एखादी जखम झाली की तिथे त्याच्या अवतीभोवती जी जखम झाली आहे त्याच्यामध्ये जे काय हवेत पॅथोजन आहे त्यांची एंट्री होते, आणि ते जे इंज्युअर्ड टिश्यू आहे, जखम झालेली किंवा क्रश झालेली टिश्यू, त्यांच्यामधनं हे प्रोटीन सिक्रेट होतात, अँड दे ऍक्ट्स ॲज ए बॅरियर. किंवा त्या प्रोटीनमुळे काय होतं की त्या जखम झाली की त्याची आग होते, दाह होतो, आणि आपल्याला माहिती आहे जनरली जर का आग असेल कुठे तर आगीत जाऊन स्वतः कोणी उडी घेत नाही. तसे जिथे इन्फ्लॅमेटरी बॅरियर म्हणून हे सगळे प्रोटीन काम करतात त्याच्यात कुठलाही पॅथोजन सहजासहजी एंट्री करत नाही, आणि ते इन्फ्लामेशन आहे किंवा त्या जखमीची जी आग होणं आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठलाही पॅथोजन सहजासहजी एंट्री करत नाही, आणि झालेली जखम किंवा त्याची जी आग होते, दाह होतो, त्याच्यामुळे इन्फेक्शन आपल्याला कमी होतं. सो ऑल दीज आर दी बॅरियर्स बाय विच आवर innate immunity system works.